द न्यूज लाईन अचूक वेध क्रमांक 7 मधील लोकशाही आघाडीचे उमेदवार बेडेकर यांनी काल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अजयदादा पावसकर यांच्यावर लेखी तक्रार दाखल केली। ही तक्रार प्रभाग क्रमांक 7 असेल 6 असेल या प्रभागांमध्ये गेले 7-8 वर्ष या प्रभागातील नागरिकांची सुरक्षा हे लक्षात घेऊन या विभागामध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मी म्हणजे विक्रम पावसकर मित्र परिवार यांच्या माध्यमातून बसवले होते। मुलं गाड्या फास्ट चालवणे, त्याचबरोबर छोट्या मोठ्या चोऱ्या होणे, त्याचबरोबर गाड्यांची पेट्रोल चोरीला जाणे, महिला मुलींचे छेड काढणे, असे बरेच प्रकार या सोमवार पेठेबरोबर या विभागामध्ये होत होते। ते थांबावेत, तो जो आरोपी आहे तो सापडावा अशा दृष्टिकोनातून स्वखर्चाने आपण प्रत्येक विभागामध्ये या सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत गेले 7 ते 8 वर्ष। त्यांनी तक्रारीमध्ये असं म्हणलंय की इलेक्शनसाठी यांनी 8 दिवसापूर्वी हे कॅमेरे बसवलेत। आपण जर सोमवार पेठेतील नागरिकांशी आपण बोललात तर आपल्या लक्षात येईल की वर्षानुवर्ष हे कॅमेरे आपण बसवलेले आहेत। यामध्ये बरेच सायकल चोर असतील, पेट्रोल चोर असतील, मुलींच्या काढलेल्या छेड असतील, असे बरेच आरोपी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सापडलेले आहेत। परंतु स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करून द्यायचं नाही अशा भूमिकेतील ही विरोधकांची भूमिका आहे। आणि त्या कॅमेऱ्यांमध्ये जे डीव्हीआर आहे त्या डीव्हीआरच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी घटना घडली तर आपण त्या डीव्हीआरच्या माध्यमातून आपण तिथला शूटिंग कलेक्ट करतो आणि ती पोलीस स्टेशनला देतो। परंतु चुकीच्या पद्धतीने यांनी काल तक्रार केली आहे। म्हणजे मी सर्व नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की जी चांगल्या गोष्टी आहेत त्या होऊ नयेत किंवा करू नयेत अशी भूमिका यांची आहे का या उमेदवारांची, असा एक प्रश्न निर्माण होतो। येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीच्या चांगल्या गोष्टी विविध समाजसेवक करत आहेत, परंतु अशा जर तक्रारी व्हायला लागल्या तर जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून चालणारे जे कार्यकर्ते आहेत ते सेवा करायचं बंद करून टाकतील का? तर राजकीय पोळी भाजण्यापोटी अशा पद्धतीनं जर यांनी तक्रारी केल्या तर हे सर्व नागरिकांचं नुकसान होणार आहे। नागरिकांचं नुकसान म्हणून जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात या विभागातून घाटावर जाणारी वाहतूक असती, एखादी मोठी कोणती घटना घडली तर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला काही कळणार नाही जर ते बंद असतील तर। त्यामुळं ही जी तक्रार आहे ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, राजकीय हेतूपोटी झालेली आहे आणि याचा निषेध सर्व 6 नंबर प्रभाग असेल, 7 नंबर प्रभाग असेल, 8 नंबर प्रभाग असेल यातील सर्व नागरिक करत आहेत आणि हे एक प्रकारचा निषेध आम्ही सर्वजण करत आहोत। कराड नगरपालिकेचं निवडणूक आहे, या पार्श्वभूमीवर त्यांना हे सीसीटीव्ही आत्ताच हटवावेत अशी का मागणी करत आहे? मी मगाशी म्हणलं तसं की ज्या पद्धतीनं स्वतः काही करायचं नाही, फक्त मी चांगला एवढंच म्हणायचं आणि चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट करायचा, याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाही। त्यांनी एक पानाचं काम त्यांनी स्वतःचं दाखवावं आणि अजयदादा पावसकर हे 100 पानं दाखवू शकतात या 8 ते 10 वर्षात स्वतःची। म्हणजे माझं काम वेगळं आहे, अण्णांचं काम वेगळं आहे, परंतु यांच्याकडे कामाची कोणतीही भूमिका नाही। 2.5 वर्ष 2019 ते 2021 सालापर्यंत आघाडीचं सरकार होतं। मी आवाहन करू इच्छितो की 10 रुपयाचं काम हे आपल्या पेठेसाठी आणलंय का? का तर जे मंत्री महोदय होते, आपले पालकमंत्री होते, त्यांचे निकटवर्तीय हे जे उमेदवार आहेत हे त्यांचे निकटवर्तीय आहेत। मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी असं म्हणावं की मी 10 रुपयाचं काम 10 रुपयाचं काम मी शासनाच्या माध्यमातून 2019 ते 2021 सालामध्ये मी घेऊन आलोय 10 रुपयाचं काम।
त्याचबरोबर स्वखर्चाने हे 10 रुपयाचं काम केलंय हे त्यांनी दाखवून द्यावं. द न्यूज लाईन, अचूक वेध.